आता आज आहे ना दक्षूच्या स्कूलला सुट्टी होती. पण त्या अगोदर काल संध्याकाळी जेव्हा स्वयंपाकाची तयारी करत होते ना, तर दक्षूनी आणि त्याच्या बाबांनी ना माझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं होतं. त्यांनी ना 1,000 आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून एक छोटूसा केक घेऊन आले होते. आता केक म्हणलं की दक्षूची हॅपीनेस आहे ना खूप जास्त असते आणि मी संध्याकाळचा स्वयंपाक करत होते, हे कधी गेले आणि घेऊन आले. त्यानंतर ना दक्षूला केक खाण्यामध्ये खूप जास्त हॅपीनेस असतं. तो छान केक कट केला आम्ही. त्यानंतर छोटंसं असं घरामध्ये एक सेलिब्रेशन केलं. तुमच्या सगळ्याच्या प्रतिसादाशिवाय हे काही शक्य नव्हतं आणि हे छोटंसं सेलिब्रेशन दक्षूमुळं सेलिब्रेट करावं लागलं. त्यानंतर आज आहे ना दक्षूच्या शाळेला सुट्टी होती. सकाळी पटापट घरातली कामं आवरली. नाश्त्याला छान पोहे करून घेतले होते. कारण की म्हणलं शाळेमध्ये अजून किती वेळ लागेल आणि किती नाही माहिती नाही. नाश्ता जर करून गेला तर दक्ष निवांत तिथं बसेल. त्यानंतर त्याला नाश्ता करण्यासाठी दिलं होतं. स्कूलमध्ये गेले होते कारण की त्याचा आज आहे ना पहिला रिझल्ट लागणार होता सीनियर के-जीचा. त्यानंतर त्याचा रिझल्ट बघितला. अपेक्षापेक्षा ना त्याला खूप जास्त चांगले मार्क्स पडले. ह्यावेळेस त्यांनी प्रिपरेशनसुद्धा खूप चांगलं केलं होतं. 99% मार्क्स पडले. सेकंड रँकमध्ये दक्षू पास झाला. याच्यामागे त्याच्या मॅमचं आणि त्याचं सुद्धा खूप जास्त कष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे खूप सारे आभार. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.